आज आपल्याकडे आली आहे यामाहा XSR. ह्यामध्ये आपण करणार आहोत काही मॉडिफिकेशन्स. ह्यामध्ये फर्स्ट तर येईल रिअर सीट ग्रॅब रेल, त्यानंतर येईल क्रॅश गार्ड मोटोटॉर्कचा, आणि मग नंतर रेडिएटर ग्रिल आणि काही छोटे मोठे ॲक्सेसरीज. ग्रॅब रेल फिटिंग करताना आधी हा एक बोल्ट आणि हा एक बोल्ट ओपन करायचा आपल्याला. त्यानंतर हे जेवढेही बोल्ट आहेत हे ओपन करून हा युनिट पूर्ण डिसमेंटल करायचा आहे. त्यानंतर मग आपलं ग्रॅब रेल फिटिंग होईल. काऊलच्या खाली इथे हा एक स्क्रू ओपन करायचा आहे, हा एक स्क्रू ओपन करायचा आहे. टोटल 4 स्क्रू आहेत. ह्याच्यासमोर एक आहे आणि ह्याच्यासमोर एक आहे. हे ओपन केल्यानंतर आपला हा युनिट डिसमेंटल होईल. टेल टायडी रिमूव्ह केल्यानंतर हे जे स्पेसर आहेत स्टीलचे हे आपल्याला रिमूव्ह करून हा पार्ट इन्स्टॉल करून घ्यायचा. हा काय असा फिटमेंट आहे. हा पार्ट लावून झाल्यानंतर रिअर कॉwl परत त्याच्या सेम प्लेसमेंटला मॅच करून घ्यायचं आहे. हे बोल्ट मॅच झाले पाहिजेत. ह्यात 2 मेटल पट्ट्या येतात HT एक्झॉस्टच्या बॅकरेस्ट बरोबर, ग्रॅब रेल बरोबर. हे आपल्याला इथे असं इन्स्टॉल करायचे आहेत दोन्ही साईडला. पार्ट इन्स्टॉल झालेला आहे. त्यानंतर हे 4 बोल्ट आपल्याला व्यवस्थित टाईट करायचे आहेत. आपली सीट एकदा लावून बघा, चेक करा. ही जी पट्टी आहे ती ह्या लॉकमध्ये गेली पाहिजे. सीट एकदा लॉक होते का चेक करा. काही वेळा होतं काय की ह्या पट्टीमुळे सीट पण लागत नाही. हा मोटोटॉर्कचा क्रॅश गार्ड लावलेला आहे आपण. हा इकडे इंजिन बोल्टवर लागेल आणि हा इथे खाली एक इंजिन बोल्टवर लागेल. ह्या 2 बोल्टवर हा आपला पूर्ण क्रॅश गार्ड लागेल दोन्ही साईडला सेम. ही आपण लावली आहे लेजेंडरी कस्टमची रेडिएटर ग्रिल. ॲल्युमिनियम ग्रिल आहे. रेडिएटरचे हे जे पट्टी आहे ही काढल्यानंतर त्याच्या आतून लागेल. ही पट्टी त्याच्यावरून नाही लागणार, आतून लागेल. आधी ग्रिल लावायची आहे, त्यानंतर हे 2 पट्ट्या वरून लावायचे दोन्ही साईडने. हे लेजेंडरी कस्टमचं साईड स्टँड एक्सटेंडर आहे. मेन म्हणजे ह्यामध्ये एलन की जी आहे ती वरून फिटिंग होईल. त्यामुळे ह्याचे जे हेड आहे हे घासून फ्लॅट होणार नाहीत. लेजेंडरी कस्टमचं फुटरेस्ट एक्सटेंडर लावलेलं आहे. फुटरेस्ट एक्सटेंडर लावताना आधी फुटरेस्टची पिन आहे ती काढून घ्यावी लागेल. क्वार्टर पिन रिमूव्ह करून त्यानंतर वरून बोल्ट जाईल. फुटरेस्ट एक्सटेंडर लागेल. एक बोल्ट इथे आणि एक बोल्ट इथे.
आपण आता XSRवर लावणार आहोत 650 मेटिओरची जेन्युइन विंडशील्ड रॉयल एनफिल्डची XSRवर. हे त्याचे क्लॅम्प आहेत, मध्ये ही रबर पॅकिंग आहे आणि हे विंडशील्डचे क्लॅम्प. काही असा लुक येईल 650 मेटिओरची विंडशील्ड लागल्यानंतर XSRला.